नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मेले गेले अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून सरकारवर सुरू आहे आणि याच प्रश्नावरती हा प्रश्न विचारणाऱ्यांना केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी टीका केली आहे. एक चांगलं खरमरीत उत्तर त्यांनी दिलेलं आहे. यापुढील कारवाईच्या वेळेस विरोधकांना विमानाला बांधून न्या आणि कारवाईनंतर तिथेच मृतदेह मोजण्यासाठी सोडा असा टोला त्यांनी लगावलाय. अशा प्रकारे व्ही.के. सिंग यांनी विरोधकांचे प्रश्न विचारत होते एअर स्ट्राईक वरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर दिलंय. अगली बार जब भारत कुछ करे तो मुझे लगता है कि विपक्षी जो ये प्रश्न उठाते हैं उनको भी हवाई जहाज के नीचे बांध के ले जाएं. जब बम चलें तो वहाँ से देख लें टारगेट, उसके बाद उनको वहीं पे उतार दें, उसके बाद वो गिन लें और वापस आ जाएं. ये मानसिकता समझ में नहीं आ रही. आणि आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या सुनावणीची बातमी. अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी भावनेशी जोडलेलं हे प्रकरण जे आहे ते भावनेशी जोडलेलं असून शक्य असेल तर चर्चेद्वारेच हा मुद्दा सोडवावा असं सुप्रीम कोर्टानं दोन्ही पक्षांना सांगितलंय. तर मध्यस्थ नेमताना पूर्ण गुप्तता पाळली जाईल असं देखील कोर्टानं सांगितलंय. मात्र हिंदू पक्षानं या मध्यस्थीला विरोध केलाय. त्यामुळे आता नेमका सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत. प्रशांत, सुनावणीला सुरुवात झाली आहे. एक महत्त्वाचा निर्णय आज या सुनावणी संदर्भात घेतला जाणार आहे. काय सध्याचे अपडेट? बरोबर आहे. साधारणतः जवळपास 1 तास झाला आहे सुनावणी सुरू आहे. घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. 5 सदस्यीय न्यायाधीशांचं एक खंडपीठ आहे आणि साधारणतः ज्या पद्धतीने हिंदू महासभेच्या वतीनं मध्यस्थ नेमण्याला खास करून विरोध करण्यात आला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हिंदू महासभेच्या वतीने 2 वकील या सुनावणी दरम्यान होते. एक वकील त्याला विरोध करायचा, दुसरा वकील पाठिंबा देत होता. त्यामुळे त्याच्यावर रंजन गोगोई यांनी म्हटलं की तुम्ही दोन्ही वकील सोबत बसा आणि तुमच्या हिंदू महासभेची काय भूमिका आहे मला ते लिखित स्वरूपात द्या. हे झालं. तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं मुस्लिम याचिकाकर्ता त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जोही निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. मध्यस्थ नेमलं तरी आम्ही त्याला विरोध करणार असं यावरची भूमिका घेतली. पण ज्या पद्धतीने हिंदू महासभेच्या वतीने प्रचंड याला विरोध होतोय आणि साधारणतः जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं सध्या सुप्रीम कोर्टात चर्चा सुरू आहे की मध्यस्थाच्या भूमिकेवरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दोन्ही याचिकाकर्त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की दोन्ही मध्यस्थ नेमलं जाईल, त्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, कुठल्या प्रकारचं रिपोर्टिंग त्याचं होणार नाही, कुठल्याही प्रकारे त्याच्यावर संदेह निर्माण होईल अशा प्रकारे काही कुठलेही त्याचं वर्तवणूक होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. पण आता जोपर्यंत दोन्ही याचिकाकर्ता या मुद्द्यावर एकमतावर येत नाही तोपर्यंत मध्यस्थ नेमता येणार नाही. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट कशी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि सुरू असलेल्या सुनावणी संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद प्रशांत या अपडेटसाठी.